नमस्कार मंडळी, तर मग तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आज चर्चा करणार आहे आपण पैसे कमाई, म्हणजे जे पैसे आपल्याला कमवता येतात ते पैसे आपण कशासाठी कमवतो, कशासाठी नाही, ह्याच्या बाबत चर्चा करणार आहे आपण। तर मग पैसे कमवणं इतकं अर्जंट झालेलं आहे की माणूस स्वतःच्या शरीरावर पण ध्यान देऊन नाही राहिलं आहे। स्वतःच्या शरीरावर ध्यान पण देऊन नाही राहिलं। कसं माहिती आहे का, कोणी बी काय म्हणतं मग शरीर आहे, ह्या दुनियामध्ये आपलं काहीच नसतं आहे। आपलं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या मागं लागून आपलं संपूर्ण जीवन बरबाद करून टाकतो। आजकालची पिढी आणि दर पिढी बदलत चाललेली आहे। आपण आपल्या शरीरासंग खेळ करायला लागलेलो आहे। दिवसातून लोक, मी नाही म्हणत खाऊ नका म्हणून, पण किती ह्या दुनियामध्ये जगामध्ये किती परेशानी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता। की आता आपण विदाऊट सर्कल करतो ह्या देशामध्ये, दुनियामध्ये। आपल्याला काहीतरी अनुभवायचं असतं, काहीतरी अचीव करायचं असतं, काहीतरी आपल्याला पाहिजे असतं, आणि त्या भागदौडमध्ये ज्या जिंदगीमध्ये आपल्याला आपण स्वतःहून आपल्या शरीराला किती जपतो, किती जपतो। रात्रीला झोप असताना आपण जर एखाद्याला विचारलं की भाळा इकडं चालशील का रे माझ्या संग, श्वास घ्यायला बी ताकद नाही आहे, जोर नाही आहे माझ्यामध्ये, म्हणजे की रिकाम पण नाही आहे, कमवता कशाला रे। अजून 10-12 वर्षानंतर तुम्हाला कळन की आपल्यासोबत काय होऊन राहिलेलं आहे। तर म्हणजे आता मा नाक आहे, मग कान आहे, मग आपले डोळे आहेत, तर नाक तोंड आहे, सगळं मी जे आता बोलू राहिलो ते त्याला मी मपलं म्हणतो। पण मपलं काहीच नाही आहे, मपलं हृदय आहे। चालता चालता पळताना मला दम आला, तो का मला विचारणार आहे का मी दमलो आता, जसं थांबू का झोपू का। आपण आपले लक्ष जे असतं ना ते भेदेपर्यंत आपण थांबत नसतो। आपल्या तोंडातून रक्ताच्या गुळण्या पडतात तरी आपण थांबत नाही। का थांबत नाही? कारण की आपल्या मागं कुत्रा पडलेला असतो। आणि तसं जर आपल्याला रिकामं जर पळायला लावलं तर रिकामं पळू का आपण तेवढं? काहीतरी आपल्यामध्ये अचीव करायची एक ताकद असली पाहिजे। म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आता समजा खूप ट्रेंडमध्ये चालू आहे पोलीस भरती, आर्मीची भरती, CISF खूप मोठे चालू आहे। जो बी ह्या भरत्याची तयारी करत आहे त्यांना सकाळी 4 वाजता उठून पळायला जाणं लागतंय, खूप मेहनत करायला लागते। आणि असं जे एक बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅनला ते सगळ्या गोष्टी करायचं काम नाही आहे, कारण की त्याला माहिती आहे आज आपण मेहनत केली तर उद्या आपल्याला फळ भेटणारच आहे। त्याच्यामुळं तो त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, जास्त इन्व्हेस्टमेंट त्या गोष्टीमध्ये करतो। आणि जे भरतीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, ते भरतीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांच्या शरीरात तपतं, त्यांच्या शरीरावर जोर देतात जास्त करून। माझं तुम्हाला हेच म्हणणं आहे की सगळे पैसे कमवायच्याच मागं लागलेले आहेत। ज्याला पण बघितलं ते पैशाच्याच मागं लागलेले आहे। आणि मित्रांनो, सांगायचं जर झालं ना तर एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुमच्यामध्ये जो तुमच्या घराशेजारी असो किंवा आजूबाजूला गावाच्या, किंवा गाव सोडून बाहेर जा, आजूबाजूला बघा तुमचं काय ट्रेंड चालू आहे। इतकुसा गाडा राहतो, गोलगप्पा ऐकतंय, 200-300 रुपये कमवतंय, कमवत जा। पैसे कमवायला काही नाही म्हणत नाही माणूस, पण त्या मायबापाला कधी अंतर देऊ नका। पैसे तर फार कमवले जिंदगीत, आणि मायबापच आपले कष्टात कबाडात जगतात। असं काही करू नका मित्रांनो। सांगायचं जर झालं तर आपले आईबाबाचं होते म्हणून आपण आहे, आणि आपण आहे म्हणून आपले आईबाबा आहे असं त्यांना वाटलं पाहिजे। डबल मित्रांनो, आपलं जे शरीर आहे ह्या शरीराकडं थोडं लक्ष द्या, कारण की आपल्याला ताबडतोब सर्दी, खोकला, कंबरकदुखी, आपले टोंगळे दुखी,
डोकोदुखी, खूप त्रास होऊन राहिलेला आहे मित्रांनो. ह्या सगळ्या बिमारीचं एकच कारण आहे, रोज पाणी पित जा. लोक आता पाणी प्यायचंच विसरलेत. एकदा सकाळी पाणी पितात आणि दुपारी संध्याकाळी एक एक घोट पाणी पिलं की संपून जातं त्यांचं सगळं. मित्रांनो, आपल्या शरीरावर ध्यान देणं आपल्याला खूप अर्जंट आहे. आपला विषय दुसरा होता आणि आपण दुसरीकडे चाललेलो आहे. आपल्याला मित्रांनो पैसे कमवा आणि एक पदवी असते, त्या पदवीवर जर तुम्ही गेले तर आईबापाला कधी विसरू नका. सांगायचं उदाहरण हेच आहे. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा कामयाब झालो होतो ना, तेव्हा मी माझ्या आईला एक छोटंसं गिफ्ट आणलेलं होतं. तेव्हा माझी आई इतकी खुश झाली. ते सुख ते हे पाहून मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी किती सुख याच्यात होतो, खुश होतो. मित्रांनो, सुख दुःख हे सगळे आपले आईबाबाच असतात. आपल्याला दुसरं कोणीही जीव लावत नाही आहे. तुम्हाला जर अनुभवायचा असेल ना, तर तुम्हाला एक काम सांगतो मी. 5-10 1-2 घंटे घरातून बाहेर राहा. संध्याकाळच्याला तुम्हाला फोन कोण लावते बघा. पहिला फोन तुमच्या आईचा येतो. पहिला फोन जर तुमच्या आईचा आला, सगळी मोहमाया आहे मित्रांनो ही. तुम्हाला सांगतो मी, आईबाबाला तुम्ही जर समजा जवळ धरलं ना, तर ते तुम्हाला जवळ धरतात. पण तुमच्या जिंदगीमध्ये तुमची वाईफ, तुमची बायको, तुमचे ते जीवनसाथीचे जेव्हा येते ना, तेव्हा ती सगळी मोहमाया राहते. आपण सगळे दुःखातच जिंदगी व्यतीत करत असतो. लग्न व्हायच्या आधी पण आणि लग्न झाल्यावर पण. लग्नाच्या आधी म्हणतो लग्न व्हायला पाहिजे, लग्न झाल्यावर म्हणतो लग्न कशाला झालं आहे, मी ह्या परेशानीमध्ये कशाला येऊन पडलो. घरच्याची भांडणं, आपली आईची आणि आपल्या ज्या वाईफची भांडणं पाहून आपण कदरून बाहेर जातो. पण मित्रांनो, कधी भांडणं होऊ देऊ नका दोघांची मदत. दोघाला सारखं पण धरू नका. आपल्या मायानं आपल्याला जन्म दिला आहे ना, तर आपल्या मायाला आपल्या मायाचा पडदा कधी बी वर ठेवायचा. आपल्या वाईफला सांगायचं, तुपली आई आहे, तुला बी भाऊ आहे आणि तुला पण हे सगळं आहे, तर तू बी असंच नको करू, तुपल्या संग बी असंच होईन. मित्रांनो, माझे 2 शब्द मी ते संपवतो. व्हिडिओ आवडला की लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.